सर्व पालकांना खूप दिवसानंतर नमस्कार, गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. सोमवार आहे, आज 18 डिसेंबर आहे. मला चेन्नईवरून येऊन 8 दिवस झालेले आहेत. अत्यंत बोर झालेलं होतं चेन्नईला. ट्रीटमेंट खूप छान दिली माझ्या डॉक्टर पलानीवेलू आणि सगळ्या टीमने. खूप सुंदर ट्रीटमेंट दिली आणि जवळजवळ कीर्तन महोत्सवापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून माझी तब्येत खराब होती. 1 ऑगस्टपासून तर चेन्नईला जाईपर्यंत दररोज 3 पेन किलर मी घेत होतो. दररोज 3, सकाळ दुपार संध्याकाळ, कधी कधी रात्री 4थी घ्यायची. आणि पॅरासिटामॉल 650 घेत होतो. पॅरासिटामॉल 650, 500 नाही फरक पडत नव्हता. परंतु इथं अँटीबायोटिक चालू होते. अँटीबायोटिक मला जो 1.5 महिना, 1.25 महिना अँटीबायोटिक घेत होतो. युरिन कल्चर, ब्लड कल्चर केलेलं होतं, परंतु माहीत नाही, परंतु मला औषधं लागू होत नव्हते. ओके. पण मग चेन्नईला जाण्याचा मी चेन्नईला फोन केला. पूनमने डॉक्टर पलानीवेलू यांच्याशी चर्चा झाली. देशमुख डॉक्टरांची, गुंजाळ डॉक्टरांची, किशोर मामा गाडवे यांची. आणि त्यांनी सांगितलं आता इकडेच पाठवा, काय असेल ते अण्णांना. त्याप्रमाणे मी आणि विश्वेश, आमच्या 2 नंबर बंधूचा 2 नंबर मुलगा विश्वेश शशिकांत डांगे, आम्ही 2 जण बाय फ्लाईट इथून बँगलोर आणि मग कोइंबतूरला गेलो. चेन्नईला खूप पाऊस असल्यामुळे त्या डॉक्टरांचे 2 दवाखाने, एक चेन्नईला मोठं हॉस्पिटल आणि कोइंबतूरला. मग दोघातून कुठे ॲडमिट चालतं. मी कोइंबतूरला ॲडमिट झालो. 7-8 डॉक्टरांची टीम स्पेशल त्या ठिकाणी. पलानीवेलू सरांनी पहिल्या दिवशी मीटिंग घेतली. त्यांनी त्या सर्व डॉक्टरांनी सांगितले, पेशंट नाही, ही इज माय फॅमिली मेंबर, माझे कुटुंबातले सदस्य समजून तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि ताबडतोब फटाफट काही तासाच्या आत डायग्नॉसिस त्यांनी सुरू केलं. सर्व टेस्ट केल्या आणि पहिल्या दिवशी IV लावून IV मला जवळजवळ 5 ते 6 दिवस अँटीबायोटिक दिले. ओके झालो. आता 1.5 महिन्याच्या टॅबलेट दिल्या आणि 1.5 महिना पूर्ण रेस्ट घ्यायला सांगितली. तर मी शरीराची रेस्ट कमी, परंतु आनंदी राहिल्यामुळे मनाची रेस्ट माझी छान झाली. शरीराने रेस्ट कमी मिळते. पहाटे उठतो, रात्री जागतो, दिवसभर जितका वेळ मला देता येईल तेवढा देतो. पण मी खूप आनंदी आहे मुलांमध्ये, खूप आनंदी आहे. मला असं वाटलं होतं का मला परत मुलांमध्ये यायला मिळेल की नाही, पालकांना भेटायला मिळेल की नाही. या मनस्थितीत जाताना तिथे गेल्यावर, ॲडमिट झाल्यावर माझी स्थिती झाली, सगळे नातेवाईक परत भेटतील की नाही. आणि माझे पशु पक्षी प्राणी हे सर्व डोळ्यासमोर होते. यांची भेट होईल की नाही असा एक प्रश्न डोळ्यासमोर होता. परंतु खूप सुंदर ट्रीटमेंट मला योग्य बसली. इथं आलो. डॉक्टरांनी अजून 1-2-3 दिवस थांबा म्हणून सांगितलं, पण विनंती केली मला मुलांमध्ये जाऊ द्या, पशुपक्ष्यांमध्ये जाऊ द्या. आणि मी निघून आलो. येताना व्हाया आंध्र म्हणजे हैदराबादवरून आलो. आणि इथं आल्यानंतर मी ह्या 8 दिवसात काम खूप करून खूप प्रसन्न राहिलो, खूप फ्रेश राहिलो, खूप आनंद घेत आहे. अर्थात ट्रीटमेंट चालू आहे, पाहूया काय होतं. तर मित्रांनो, या 8 दिवसामध्ये एक सगळ्यात मी आजारी होऊन आल्याचा एक फायदा मुलांना खूप झाला
की खूप पालक मला भेटून गेले, भेटायला आले. आजारी पेशंटले येतात, त्यामुळे दादाजीला भेटायला आले. त्यांना त्यांचे आजोबा आजारी आहेत किंवा त्यांचे वडील आजारी आहेत, त्यांचे मामा आजारी आहेत असं त्यांना भास झाला आणि ते पालक या 8 दिवसात भेटून गेले. पण येताना सर्व पालकांनी माझ्या लेकरांना, मला म्हणून खाऊ आणला, पण लेकरांना खूप खाऊ खायला मिळालं. यथेच्छ खाऊ मिळालं, खूप खाऊ मिळालं. या 8 दिवसात रोज प्रचंड फळं, वेगवेगळ्या प्रकारचे, मी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे हिवाळी फळं, हिवाळ्याचे खातात ते मस्तपैकी मुलांनी फळं खाल्ली. आज सकाळी तुम्ही व्हिडिओ पाहिला, खूप आवळं खायला लावले. 100% मुलांनी हॉस्टेलच्या डे स्कॉलरच्या आवळे, बोरं खूप खाल्ले. पेरू तर खूप खाल्ला. यावर्षी नवीन जागा घेतलेली आपण पेरूची, नवीन बाग शेजारी आपला होता, तो बागेसह ती जागा घेतली. खूप पेरू खायला मिळाले. मुलं कंटाळले पेरू खाऊ. राहत्याचे पेरू महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. स्वतः प्रीती सुधाजी महाराज साहेब जिथं असल्या भारतामध्ये त्यावेळेस त्या सांगतात, राहत्याहून येताना काय आणा, तर पेरू आणा. राहत्याच्या जमिनीतले पेरू खूप छान, आणि विशेषतः आपल्या बागेतील पेरू तर खूपच छान. मुलांनी खूप पेरू खाल्ले, त्याची किंमत किती होणार नाही. आणि पेरू बरोबर सीताफळं खाल्ले. आता चिक्कू सुरू होतील. 15 जानेवारीपासून खूप चिक्कू होतील आणि यथेच्छ चिक्कू मुलांना खायला मिळतील. आता हिवाळा म्हटलं की पालकांनो, मुलांनो, खूप ऊस खावा. खूप दररोज ऊस खायचं. आठवड्यातून 2दा तरी ऊस खावा. आमचं महाराष्ट्र हे ऊसाचं क्षेत्र आहे. शेजाऱ्याचे आणा ना तोडून, कोणी म्हणत नाही. 2 ऊस आणू का, तर 2 ऊस नेले तर घरात गुट्ट्या करून ठेवल्या. अशा गुट्ट्या म्हणजे एक कांडी, त्या गुट्ट्या करून फ्रीजमध्ये ठेवल्या, तर रोज 2 गुट्ट्या जरी खाल्ल्या, आता 3 महिने ऊस खा, भरपूर ऊस खा, खूप आवळे खा, खूप बोरं खा, आंबट बोरं तर खूप खा, चिंचा खा. कुणीतरी म्हणतंय महाराष्ट्रामध्ये आपले काही शब्द आहे, आंबट खाऊ नको, खोकला येईल. माझे मुलं एवढे आंबट खातात इथं, माझे नातू, कोणालाच खोकला नाही. खोक आवाजच नाही. तुम्ही पाहिलं का सकाळी कधी असेंब्लीत? अजिबात खोकला नाही. आला तर पाहू, डॉक्टर आहेत. तेव्हा चिंचा, बोरं, खूप आंबट आणि गोड बोरं भरपूर खाल्ले, आवळे खाल्ले, पोपाया खूप आल्या, डाळिंब खूप आले, द्राक्षे सुरुवात झालेली. आमच्या सटाणा भागातील आमचे खूप हौशी, मी आता पालकांची नावं घेणार नाही, ते अंतःकरणात आहेत. ज्यांनी मुलांना खूप खाऊ आणला, काहींनी भाजीपाला आणला. नावं डिक्लेअर करायची गरज नाही, येतात फोटो बिटो तुम्हाला. पण बागेमध्ये जाऊन पोपाय आणणं, बागेमध्ये जाऊन डाळिंब आणणं, बागेमध्ये जाऊन केळी आणणं, बागेमध्ये जाऊन मोसंबी आणणं, बागेमध्ये जाऊन रताळ आणले पालकांनी काही शेतातून, टॉमॅटो आणले, भाजीपाला आणला, कोबी आणला, फ्लावर आणला, मिरच्या आणल्या, मेथीची भाजी खूप आणली, करडईची भाजी बऱ्याच जणांनी आणली, हरभऱ्याची भाजी आणली, खोडून हरभऱ्याचे पानं खोडून. मजा आहे, इतकं छान आहे. आज आमची चंपाषष्ठी आहे. आज संध्याकाळी तळी भरणार, तळी. आणि तळी भरली की भरीत रोडगं खातात महाराष्ट्रामध्ये. वांग्याचं, कांद्याची पात, कांद्याची पात टाकून वांग्याचं भरीत केलं जातं. भरीत कांदा, कांद्याची पात आणि लाल चटणी, तिखट चटणी, मस्तपैकी झणझणीत चटणी, ते वांगं भाजून आणि त्याचं भरीत केलं जातं. बाजरीची भाकर, छोटी रोट्या, बाजरीची भाकर आणि भरीत, त्याला भरीत रोडगा असं म्हणतात आमच्या परिसरामध्ये. खंडोबाला काय आवडतं? पुरणपोळीचा स्वयंपाक नाही आवडत, गुलाबजामुनचा नाही आवडत, खंडोबाला भरीत रोडगं. हो, आमच्या खंडोबाचं लाडकं आहे म्हाळसाई. खंडोबा, बानू. खंडोबाला 2 बायका होत्या, म्हाळसाई म्हणून म्हाळसापती खंडोबा, आणि बानू.
त्याची आवडती होती, जशी राधा होती कृष्णाची, तर ती बानू होती. आणि ते जेवताना भरीत रोडगं, शेतकऱ्याचं खरं खाणं. मस्तपैकी रानामध्ये बाजरीच्या भाकरी करायच्या आणि गोवऱ्यामध्ये विस्तावामध्ये वांगे भाजायचे, वांगे ठेचायचे, त्याच्यात लाल तिखट टाकायचं, थोडं तेल टाकायचं, मीठ टाकायचं, जमलं तर कांद्याची पात, लसणाची पात टाकायची. वा 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 वा, भरीत रोडगं मस्तपैकी खायचं. आज पोटभर भरीत रोडगं मुलं खाणार आहेत. खूप केलं आहे. योगाने आपण वांगे लावलेले. परत आपले दरवर्षी डांग्यांचे वांगे असतात, ते डांग्यांचे वांगे इथं आहेत. मस्त वांगे आले. आम्ही काय कुणाला दिले नाही जास्त, आम्हालाच लागतात. आणि म्हणून आज डांग्यांच्या वांग्यांचं भरीत आणि रोडगा. चंपाषष्ठी, खंडेरायाला इथून प्रार्थना. आता जेजुरीला जाणं शक्य नाही, पण आमचं वाकडीला इथं जवळ आहे, जातात. कांदा वांग घेऊन जातात. कांदा वांग देवाला काय व्हायचं तर कांदा आणि वांग. काय साधा बोळा देव आहे आमचा. कांदा वांग व्हायला का संपलं का, आहे ना. काय भारी भारी काही लागत नाही. तर छानपैकी आज चंपाषष्ठी साजरी करा. तळी भरा. तळी भरताना माहिती आहे सर्वांना, आहे ना. दिवटी लागते. दिवटी खंडोबाच्या 2 प्रतिमा लागतात. दिवटी लागते. तांब्या भरलेला, खाली टोपी किंवा फेटा ठेवतात आणि गाणं म्हणतात. हर हर महादेव चिंतामण मोऱ्या, भगत चाले जेजोरा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तोरा, माणसाच्या ओरा, निळा घोडा, पायमे तोडा, कमरी कर दोरा, खांद्यावर शाल, सदाई लाल, आरती कर, खोबऱ्याचा तुकडा, भांडाराचा भडका बोल, सदानंदाचा वेळ को. झाली आरती. 3 वेळा करावं लागतं. आणि खंडोबाच्या बाजूला आहे तिथं तो भंडारा फेकायचा असतो. भंडारा म्हणजे हळदीचं पीठ. तो भंडारा फेकला. खंडोबाचं गंध कोणता, तो भंडारा आहे ना. दिवटी, भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे. खायचं काय असतं तर भंडारा लावलेलं, हळद लावलेलं. पहा कशी किती सुंदर सायंटिफिक आहे. या काळामध्ये खोबऱ्याचे तुकडे करायचे आणि ते हळदीमध्ये मिक्स करायचे, अँटीबायोटिक. आणि ते खोबऱ्याचे तुकडे खायचे. खोबऱ्याचा तुकडा, भंडाऱ्याचा भडका बोल, सदानंदाचा येळकोट. आज जेजुरीला खूप गर्दी असते. जिथं जिथं खंडोबाचे देवस्थान आहे तिथं गर्दी आहे. आणि प्रत्येक घरात महाराष्ट्रामध्ये आज तळी भरली जाते. तळी भरते, फार सुंदर शब्द आहे. तो होईल. आणि चंपाषष्ठीचा आज समारोप होईल. 2-4 दिवस काही ठिकाणी यात्रा चालतील. जेजुरीच्या आजूबाजूला किंवा खंडोबा देवस्थानच्या आजूबाजूला जे जे पालक राहतात ते आज यात्रेला जातील, दर्शनाला जातील. आम्ही तळी भरू दुपारी, संध्याकाळी आज तळी भरू. मजा आहे. तळी भरायला डोक्यात टोपी लागते किंवा डोक्यात फेटा लागतो, पगडी लागते. उघड्या डोक्याने परवानगी नाही. डोकं उघडं आता असं नाही चालत, टोपी घालावं लागेल. आणि ते 5 जण लागतात. ते 5 जणांनी ताट धरून तळी बनायची. परत तळीचं वाक्य पाठ करा. सगळेजण पाठ करा, सगळ्या पालकांनी मुलांनी. हर हर महादेव चिंतामणी मोऱ्या, भगत चाले जेजोरा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तोरा, माणसाच्या उरा, निळा घोडा, पायमे तोडा, कमरी करदोरा, खांद्यावर शाल, सदाई लाल, देव मल्हार, आरती कर, खोबऱ्याचा तुकडा, भंडाऱ्याचा भडका बोल, सदानंदाचा येळकोट. बस. म्हणजे ते लहानपणी आमच्या आईवडिलांनी शिकवलेले गाणे. शिकवले नाही ते म्हणायचे ना, आम्ही पाठ करायचो. असे शेकडो गाणे खेड्यापाड्यात पाठ झालेले. ग्राम्य आम्हाला त्याचा अर्थही कळत नव्हता, पण पाठ करून टाकायचं. काही आज शब्द चुकीचे असतील आम्हाला नाही माहिती, आम्ही विचारही करत नाही. इनोसंटली पाठ करायचं. आता आटोपलं. 18 तारीख आहे आणि जवळच आत्ता आमची ॲक्टिव्हिटी खूप चालू आहेत. S6 सायन्सचे 6 बेसिक गोष्टी. SS6 सोशल स्टडीच्या 6 बेसिक गोष्टी. वा वा वा. ॲटलास तर इतका बुंग चालला, इतका मस्त चालला, बुंग चालला. आम्ही म्हणतो आमचं विमान गुरगर फिरतं, महाराष्ट्रात फिरतं, भारतात फिरतं, जगामध्ये फिरतं. आज पहाटे एक प्रयोग केला आम्ही. तुम्ही झोपलेले मुलं पाहिले आणि मुलं स्वर्गात जाऊन आले. आमच्या सर्व हॉस्टेलचे मुलं स्वर्गात जाऊन आले.
सगळ्या देवांना भेटून आले. ओ लिटरली भेटून आले. सगळ्या देवांना भेटून आले आणि तुमच्या पूर्वजांना भेटून आले. दादाजीचे दादाजी, नानाजीचे नानाजी, दादीजीच्या दादीजी, नानीजीच्या नानीजी, 10-12 पिढ्या भेटून आले. सगळ्या पिढ्या सगळ्या देवांना भेटून आले. सगळ्या सर्व नातेवाईकांना भेटून आले. फार सुंदर प्रयोग आहे तो दादाजींचा. हिप्नॉटिझम असतं माझं. तो कधीतरी वर्षातून एकदा करतो मी. आज सकाळी मूड आला, हिप्नॉटिझम केलं. सगळ्या मुलांना 99%, 100 नाही, काही चुळबुळे मुलं असतात, इतकं सुंदर त्यांना कंप्लेट स्वर्गात नेलं आणि स्वर्गाचा प्रवास करून आलो. पालकांनी एखाद दिवशी करू हा प्रयोग. सगळ्या पालकांना मी स्वर्गात घेऊन जातो. तुमच्या सर्व आप्तेष्टांचं गेलेले तुम्ही कधी चेहरे पाहिलेले नाही. आजोबाचे वडील आणि आजोबाचे आजोबा आणि आजोबाचे पंजोबा आणि पंजोबाचे पंजोबा तुम्ही पाहिलेले नाही. मी तुम्हाला सर्व दाखवून आणेल एक दिवस, नक्की दाखव. हिप्नॉटिझम नावाचा प्रकार आहे दादाजीजवळ. सगळे देव देवता, कम्प्लीट स्वर्ग, अतिशय रमणीय वातावरणातलं स्वर्गातलं वातावरण. तिथं सर्व देव देवता सगळे भेटवून आणले. सगळे देव भेटले मुलांना. सर्व नातेवाईक भेटले, गेलेले स्वर्गात गेले. असा सुंदर प्रयोग सकाळी झाला, मजेशीर आले. आणि उघड्यावर खाली सतरंजी नाही, काही नाही, गारवा, पायामध्ये स्केटिंग, डोक्यात हेल्मेट, तसेच पूर्ण ग्राउंडवर झोपले. आणि मस्त तो अर्धा तासाचा हिप्नॉटिझमचा प्रोग्राम झाला. मुलं स्वर्गात जाऊन आले, तुमचे पूर्वजांना भेटून आले. आता आल्यावर त्यांना विचारा तुम्ही काय काय पाहिलं, कुणाला भेटले. मजा आहे. पण 10वीचे मुलं नव्हते आज, 10वीचे नव्हते. 9वी ते पहिली ते 9वी होते. मुली होत्या, मुलं होते. वाव, खूप मजा आली, खूप मजा आली. आणि मित्रांनो, 18 तारीख आता संपली जवळजवळ. आता राहिले यमेन. आता राहिले थोडे 12-13 दिवस. 31 तारखेला तुम्ही येणार. या ना, जरा लवकर या ना, 8-9 वाजता या ना. झुंझुरकास निघा, पहाटे निघा. लांबचे त्यांनी शिर्डीला मुक्कामाला यावं. या लवकर, भेटा मुलांना. त्यांना भरपूर खायला आणा. आवळे आणा, चिंच आणा, बोरं आणा, द्राक्ष आणा. मुलांना आणा, तुमच्या मुलांना आणा. सर्वांना नका आणा. ज्याच्याकडं व्यवस्था नाही, ज्याच्याकडं ऐपत नाही, ज्याची आर्थिक स्थिती नाही, त्यांनी मोड, काही पदर मोड करून काही खर्च करू नये. मी तसं विनंती करतो. तर ज्याची परिस्थिती आहे, ज्याच्याकडे शेतीवर आहे, भरपूर भाजीपाला आहे ते आणतात, फळं आहेत ते आणतात, काही विकत घेऊन आणतात. हाऊस पाहिजे आणि खिसा गरम पाहिजे. खिसा जर नरम असेल तर तुम्ही काय करणार. तुम्हाला स्कूलची फी भरणं सुद्धा काही पालकांना खूप अवघड आहे. पण ती हौस असते, छंद असतो. मी नेहमीच सांगतो, आमच्या आईची खूप गरिबी होती, बाबाची. पण आमच्या बहिणीच्या डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळ न्यायला यायच्या, बाळाला भेटायला यायच्या. तर त्या काळामध्ये 35-40-50 बाया भेटायला यायच्या. आई त्या सर्वांना साड्या घ्यायची, पुरणपोळीचं जेवण करायची, रोजाराजी करायची. दुसऱ्याची इथं काम करायचं, दुसऱ्याच्या शेतीचं काम करून यायचो. घरची शेती ड्राय असल्यामुळे आम्ही सगळे भावंड काम करायचो, पैसे जमवायचो. पुरणपोळीचं जेवण तेवढ्यात 30-40-50-60 बाया ट्रॅक्टर भरून यायच्या, पूर्वी ट्रॉली भरून. तेवढ्यांना कपडे साड्या घ्यायचे. आम्हाला राग यायचा, काय हो घरात खायला ना खरडायला, आणि आई हा का खर्च करते. पण हळूहळू आज लक्षात येतो, आईने केलेला खर्च कारणीक लागलेला आहे. ती पुण्याई आम्हाला भावंडांना आज कामाला येते. खूप अडचणीतून आई पाहुणचार करत होते. एमेन उदार होतो, खूप पाहुणचार करायची आई. आणि आई आजीने केलेल्या पाहुणचाराचा आज आम्हाला खूप फायदा होतो. आणि आम्हाला एक सवय लागलेली पाहुणचार. म्हणून आमचे पूनम देखील डांगे मॅडम आठवण करून मी कधी कधी म्हणतो, अरे जाऊ दे आता पालक जातील 4ला, नको अण्णा. पूनमचं डांगे मॅडमचा शब्द राहतो, अण्णा नको, 2 घास खाऊन जातील.
रस्त्याने कुठंतरी ढाब्यावर जेवणार हे लोक, कुठंतरी गाडीत चोरी होईल, गडबड होईल, कुठं थांबल्यानं अंधार होईल, जादा वेळ होईल, त्यापेक्षा इथं जेवले सरळ घरी जाते. आरामशीर बॉम्बेला पुण्याला पालक जेवून जातात, लांब लांब जातात. कमीत कमी 300 किलोमीटरपर्यंत, 250 किलोमीटरपर्यंत, 300 किलोमीटरपर्यंत जेवण केले तर जाणं होतं. रात्र होते, थोडी उशीर होतो. देव आहे आपल्या, परमेश्वर आहे. तुमची सगळ्याची पुण्य आहे, तुमच्या आईवडिलांची पुण्य आहे, सुरक्षित जातात आणि बालकांचा आशीर्वाद आहे. तेव्हा आता 30-31ला या, मस्त जेवणं घेऊन या, मुलांचे आवडते पदार्थ घेऊन या. एक सांगू का, आता आमची सुरू होईल शेवंती. शेवंती म्हणजे कोळदाची शेवंती, त्याला शेंगोळे म्हणतात. शेंगोळे कोळी दळायचे आणि कोळदाचं पाणी, कोळदाची शेवंती, या थंडीमध्ये हीट वाढवणारे पदार्थ असतात. आता दररोज पुन्हा मॅडम मेसमध्ये आठवड्यातून 2-3 वेळा शेवंती सुरू करतील. कुळीद आणतील. कुळीद मिळत नाही, जरा यावर्षी कमी आहेत. मठ मूग कुळीद कमी झालेले आणतात, महागडं का होईला. आणि मस्तपैकी आता कुळदाची शेवंती. तुमची ज्या मुलाच्या आवडत्या भाज्या काय आहेत त्या पण त्यातल्या 2-3 भाज्या 31 तारखेला घेऊन याव्यात, मुलांबरोबर जेवाव्यात. पण ते गार होता, तो गार हॉटपॉट नाही ना तुमच्याजवळ, मग ते तरी असेल चालतात, लेकरं खातात. कितीही भारी जेवण दिला मी, कितीही भारी, तर घरचं ती मिरची भाकर, त्याची आवडती मिरची, आवडती भाकर, आवडती वस्तू मुलांना आवडतात. त्या सांगू का, डांगर उकडून, डांगर आमचं डांगर माहिती आहे तुम्हाला, डांगर, लाल डांगर, मोठं लांब असतं असं, ते डांगर उकडायचं आणि गव्हाच्या पिठाबरोबर डांगर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचे डांगर. आणि त्याच्यामध्ये काय थोडा मसाला तुम्हाला काय टाकायचं टाका. तर त्याच्या गोड पुड्या, पिठाच्या आणि डांगराच्या गोड पुड्या, तिखट पुड्यात गोड पुड्या, तिखट पुड्या करायच्या. ते पीठ मळून तिखट पुड्या करताना मीठ, कोथिंबीर, थोडं खोबरं, काही बदाम फिदाम, काही जे काय तुम्हाला किस टाकायचं असेल, ड्रायफ्रूटचा तो, गोड पुड्या आणि तिखट पुड्या मस्त अशा मस्त करायच्या, नरम. आणि त्या गोड पुड्या, तिखट पुड्या मुलं खातात बरं का. 4-5 दिवस चालतात मुलांना, 8 दिवस. मी आता चेन्नईला गेलो होतो, तर पूनमने मला 100 गोड पुड्या आणि 100 तिखट पुड्या. मला चेन्नईचं जेवण चालत नाही, तिथलं इडली सांबार, सगळे भाताचे पदार्थ, सगळे वैतागून जातो. तिथं पहिले 1-2 दिवस मजा वाटते खायला, पण नंतर कंटाळ येतो. मग आम्ही जवळजवळ मी आणि विश्वेशने त्या पुड्याच खाल्ल्या. 100, 200-250-300 पुड्या करून दिल्या होत्या. तिखट पुड्या आणि गोड पुड्या, गुळाच्या, साखरेच्या नाही, गोड पुड्या. आणि पण त्याच्यात डांगर टाकले. मला आल्यावर विचारलं कसं काही नरम राहिल्या. 8 दिवस पुड्या खाल्ल्यात, एकदम गोड वाटायच्या, छान, तिखटही छान वाटायचं. त्या डांगर उकडून, डांगर शिजून त्यात मिक्स करून आणि मग टाकलेलं होतं. फास्ट राहिलं, एकदम छान, मस्त तळून दिलेला, लुसलुशीत, खुसखुशीत, एकदम भारी. आणि त्याच्याबरोबर चटणी होती, जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, 3-4 प्रकारच्या चटण्या. हॉस्पिटलमध्ये इकडं भारी भारी औषधं लाखाची, पण जेवण आमचं कोटीचं. वा 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 वा, एकदम भारी. पुड्या चटण्या खाल्ल्या आणि थोडंफार तिथलं मग साऊथ इंडियन आणायचं, कारण 3 वेळा खावं लागायचं, 4 वेळा खावं लागायचं, भूक लागायची. इथं 3 महिने माझी भूक गेलेली होती, जेवण जात नव्हतं, पण तिथे गेलो खूप भूक लागायला लागली. आताही खूप भूक लागते मला, खूप मस्त जेवण जातं, त्यामुळं तब्येत जरा बरी झाली. म्हणून 31ला या, मुलांना काय आणायचं आणा. ड्रायफ्रूटचं आणतात. आता 1-2 पालकांनी आज मला 2-3 काल परवा आले की दादाजी तुम्ही आवळे खाऊ घालतात, आमकं खाऊ घालतात, पण मुलं बदाम खात नाहीत, खारीक खात नाहीत, काजू खात नाहीत, पूर्ण संपवत नाहीत. डोंट वरी, मला अगोदर सांगा ना, मी बरोबर करतो. आता मी बरोबर लक्ष देतो. ते वेळ दिला, आजपासून सांगितलं त्यांना. पहाटे सुटलं का ब्रश करायचा आणि ग्राउंडवर येताना खिशामध्ये मुठभर असा हात करायचा, खिशामध्ये टाकून यायचं, खात राहायचं खेळताना.
गाणे म्हणायचे, खेळायचं आणि खायचं, गाणे म्हणायचे, खेळायचं आणि खायचं. सकाळी सकाळी 5ला जर तुम्हाला खाण्याची सवय असेल तर तुम्ही खूप हेल्दी. ज्याला 8 वाजेपर्यंत काहीच खायची इच्छा होत नाही, रोगट आहे. 8 वाजता चहा प्यावा वाटतो, रोगट आहे. काहींना सकाळी सकाळी बीड प्यावं वाटते, सिगारेट प्यावं वाटतं, गुटखा खावा वाटतो, तंबाखू खावा लागते, रोगट आहे. सकाळी सकाळी भूक लागते, उठल्याबरोबर फळ खावं वाटतात. मी चक्क आता आंबट बोर आणलेले, आमच्या घरून आले, पालकांकडून आले, खूप बोर आहे. त्यातले आंबट बोर पहाटे 4:30ला मी खातो. 4:30ला 25, 40, 50 बोर खातो. भरोसा बसला नाही, आंबट खातो. काही नाही होत, खोकला नाही, काही नाही, झालं तर झालं. गोड बोरं खातो, आंबट बोरं खातो. खूप बोर आलेले, मस्त बोर आलेले. पोपाया बोरं प्रचंड आहेत. पेरू तर आहेच आमचे. बाकीचे फळं खूप आलेले, मस्तपैकी खायला मिळाले. आणि मुलं इतके छान भाजीपाला वगैरे इतका येतोय. खूप धन्यवाद त्या पालकांना, धन्यवाद त्या पालकांना. मी नाव घेणार नाही, तुम्ही नावं करता. काही पालकांनी सांगितलं आमच्या नावं नका फार डिक्लेअर करू. खूप आनंद घेतो. आणि आता 31ला आल्यानंतर थोडेफार आपली चर्चा होईल, थोडेफार डेमो होतील. तुमच्या मुलाचं ॲडमिशन 31ला फायनल करावं लागेल. हॉस्टेलच्या पालकांनो माफ करा, आम्हाला काहीच आयडिया नसते. दरवर्षी नवीन मुलं खूप येतात, कुणाला ॲडमिशन द्यावं कुणाला नाही द्यावं. जर जादा झाले तर कुठं ठेवू मी एवढे मुलं, काय करू? वर्गात चालतील 4 जादा झाले तर, हॉस्टेलला कसे चालतील? कॉट, पाणी, लाईट, संडास, बाथरूम, खूप अवघड असतं ते. एक कॉट वाढवणं शक्य नाही. एखाद्या ठिकाणी 20 कॉट येते, 21वी टाकता येत नाही. एखाद्या हॉलमध्ये 30 कॉट आहे तर 31वी टाकता येत नाही. एखाद्या हॉलमध्ये 7 कॉट आहे तर 8वी टाकता येत नाही, कारण सगळं डिस्टर्ब होतं. आणि म्हणून हॉस्टेलचे ॲडमिशन मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं खूप लोक परत गेले. सॉरी, खूप पालक परत गेले. आणि म्हणून यावर्षी हे हाल होऊ नये म्हणून तुमचं ॲडमिशनचे खूप वेळा पत्र येऊ राहिले तुम्हाला. रोज ते गुंजाळ सर रोज तुम्हाला टाकतात, पुन्हा मॅडम टाकतात, दिवसात टाकतात. पण झोपा घेतात काही पालक, झोपेचं सोंग करतात. झोपेतल्याला उठावता येतं पण झोपेच्या सोंगवाल्याला नाही उठावता येत. झोपायला उठावता येतं पण झोप्याच्या सोंगावाल्याला उठावता येत नाही. म्हणून काही लोक सोंग करतात, आम्हाला पत्र मिळालं नाही, आम्ही व्हॉट्सअप पाहिला नाही, मेसेज पाहिला. अरे बाबांनो, तुमच्या भागात तुम्हीच आणलेले पालक आहेत. तुम्ही एकमेकाला आठवण द्या की 31 तारीख शेवटची आहे ॲडमिशनची. पण का बरं 31पर्यंत होता? आजपासूनच सुरू करा ना. त्या गुंजाळ सरांना फोन लावा, त्यांना विचारा सगळी माहिती, त्याप्रमाणे तुमचं ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घ्या. 31 तारखेला आता आमच्याकडं जवळजवळ 200-300 इंटरव्ह्यू झालेले आहेत. साधा हिशोब घ्या परत. आपल्याकडं जे 650-700 मुलं कॉलेजचं आहेत, मुलं मिळून 110 मुली आहेत, 125पर्यंत काहीतरी आहेत, 110पर्यंत मुली आहेत आणि मुलं आहेत. या मुलांना यापैकी कोण जाणार इथून? साधा हिशोब आहे. हॉस्टेलचे 10वीचे काही मुलं जाणार, ज्यांना बाहेर ॲडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्रात, परराज्यात, कुणाला कुठं कोट्याला, कुणाला लातूरला, कुणाला मुंबईला, कुणाला पुण्याला, वेगवेगळे मोठमोठ्या क्लासेस लावायचे तिकडं त्यांची जाण्याची इच्छा असते. आणि म्हणून काही मुलं बाहेर ॲडमिशनला जातात आणि काही मुलं इथं राहतात. आता किती राहणार अंदाज नाही. मुलं आज निर्णय घेऊन पालकही नाही, ते मार्क पडल्यानंतर ते ठरवतात. ज्यांचा खूप प्रचंड विश्वास आहे या शाळेवर, ते 11वीला मुलं इथं ठेवतात. पार्टली विश्वासवाले नाही, प्रचंड विश्वासावाले, ज्या पालकांचा खूप श्रद्धा आहे 100%, ते 11वीला मुलं ज्ञानेसरांच्या ताब्यात देऊन टाकतात. आणि खरोखर हॉस्टेलचे मुलं मुली इतकी सुंदर अभ्यास करत आहे. माझं खूप भाग्याचं वर्ष आहे. कॉलेजचे मुलं इतके
इतके छान अभ्यास करतायत. ज्ञानेश सर खूप सुंदर करून घेऊ राहिले. मुली बापरे, मुली तर फार सिन्सिअर आहेत आणि मुलं खूप सिन्सिअर आहेत. एक पोरगं सुद्धा चुकीचं नाही. मध्ये 2-3 वर्ष खूप त्रास झाला. 1-2-4 मुलं चुकीचे यायची. पण यावर्षी एकदम एक सुद्धा, अजून 3 महिने जायचे पण एकही चुकलं. मुली सोन्यासारखे, मुलं सोन्यासारखे. आणि म्हणून अतिविश्वास, खूप श्रद्धा. त्यांची मुलं इथं राहतात. ज्यांचा थोडासा 1% विश्वास कमी, 99%, 98%, 95%, 90% ते बाहेर टाकतात वेगवेगळ्या ठिकाणी. अजून अंदाज नाही. म्हणून 10वीचे जे मुलं जातील तेवढ्याच जागा भरायच्या, संपलं. 10वीचे मुलं सर्वसाधारण 125 मुलं असतात आमच्या 3 डिव्हिजन. 125 मुलांपैकी 50% मुलं डे स्कॉलरचे, 50% हॉस्टेलचे. असं जर धरलं तर 60-70 मुलं हॉस्टेलचे 10वीला असतात, बाकीचे डे स्कॉलर असतात. हे 60-70 मुलं, यापैकी काही मुलं थांबतात, काही जातात. जे थांबले, जे गेले तेवढ्याच जागा भरायच्या. मग आम्ही कुठून घेणार? राहिले कोणते? तर काही इतर वर्गातले 1ली ते 9वीचे काही मुलं निघून जातात. काही मुलांच्या डोक्यात राहतं नाही राहायचं. ते आई वडिलांना सांगतात मला पुढच्या वर्षी नाही राहायचं. कितीही सोन्याच्या चमच्याने खाऊ घातलं तरी, पाटील साहेब एकदम काहीही केलं तरी त्या पद्धतीने त्यातील काही मुलं नाही थांबत, काही पालक नाही थांबत. ज्या पालकांनी थोड्याशा चुका केलेल्या असतात, ज्याला मान अपमान वाटतो, शाळेत काय गुण आहे, शाळेत काय फायदा आहे, शाळेत काय प्रगती आहे, शाळेच्या ॲक्टिव्हिटी काय आहेत, मुलांमध्ये काय ड्रास्टिक चेंज झाला, हे त्यांच्या डोक्यात नसतं. अंतर खूप आहे, वेळ खूप जातो, काहींना पैशाच्या अडचणी येतात. एवढे दरवर्षीने काहींच्या घरात डिव्हिजन होतं, विभागणी होती घरामध्ये. काहींच्या घरामध्ये शेतीचं उत्पन्न खलास होऊन जातं, काहींच्या नोकऱ्या जातात, अडचणी आर्थिक असतात. मग त्यातली काही मुलं जातात, काही कितीही सोन्यासारखे मुलं जीव लावले तरी काही मुलं मुली ते पालक, एक 10-5 पालक असे असतात, ते मुलं काढून घेतात. नाही आवडत त्यांना, किंवा त्यांचे वेगळे मार्ग असतात, वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या कॉर्नरने ते किती जातील याचा अंदाज शून्य आम्हाला. मग आम्ही जर जादा भरले तर ते कुठं ठेवायचे, आणि कमी भरले मग हॉस्टेल रिकामं का ठेवायचं? व्यवस्था तर केलेली आहे, खर्च तर येणारच आहे. मेसवाल्याला मुलांचं एवढा खर्च आहे, इतके लाख रुपये तुला वर्षाला देईल. मग मुलं कमी झाले तरी तितकेच लाख, जादा आहे तेवढे झाले तरी तितकेच लाख, वाढले तर मात्र ते वाढून घेतात. पण आम्ही 700 मुलांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याला सांगितलं का तुम्हाला वर्षाला हे 20 लाख रुपये 25 लाख रुपये देऊ, स्वयंपाक बनवायचे, निवळ बनवायचे. मग ते काय करतात, तुमचे 700 असो का 600 असो का 500 असो का 400 असो, ते तेवढेच घेणार पैसे, कमी नाही. लाईट कमी नाही, पाणी कमी नाही, मेसवाला कमी नाही, गॅसवाले कमी नाही, तुमचं मेंटेनन्सवाले कमी नाही, खर्च तर तितकाच येतो. म्हणून आम्ही मुलं कमी का भरायची आणि जादा झाले तर कुठं ठेवायचे, असे 2 प्रश्न आमच्याजवळ असल्यामुळे मित्रांनो, पालकांनो, मुलांनो, मुलींनो, तुम्ही मुलं मुली आहेत माझे, म्हणून हा अडचण येते. मग ज्याला निर्णय घ्यायचा, आता आम्हाला 31 तारखेला लक्षात आहे, 1 जानेवारीला यातले हे 3 मुलं पुढच्या वर्षी येणार नाही, या 2 मुली पुढच्या वर्षी येणार नाही. ती 1 जानेवारीला लगेच उघडं होतं आणि आमची मीटिंग होते आणि सांगितलं जातं हे 2-3 मुलं या वर्गात, ह्या 2 मुली त्या वर्गात, तिथे 1 मुलगा, तिथे 2 मुलं, यांना पुढच्या वर्षी यायचं नाही. 31ला फायनल होतं, 1ला आम्ही फायनल करतो आणि मग सांगितलं जातं त्या मुलांना डिस्टर्ब करू नका, त्यांचं चुकलं तरी त्यांना रागवू नका. कारण येणाराला रागवलं तर चालतं, पण जाणाराला गोडच बोललं पाहिजे. येणाराला चिडलं तर चालेल, जाणाराला मिठं बोलावं लागेल. येणाराला खरं बोलावं तर जाणाराला थोडं नाटकी बोलावं लागेल. आणि म्हणून त्या मुलांना 1 तारखेनंतर त्यांना कोणताही त्रास होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही, याची आम्ही खूप काळजी घेतो. सगळ्या शिक्षकांना मीटिंग घेऊन सांगितलं जातं हे एवढे मुलं आहेत, हे पुढच्या वर्षी नाहीत, यांना जादा अभ्यास द्या, पण यांना त्रास नको, हे चुकले तरी यांना माफ करा,
कारण महिना 2-3 महिन्याकरता आपल्याकडे आहे, पुढच्या वर्षी नाही. त्यामुळे यांच्या फार दोष पाहत बसू नका, गुणाला खतपाणी घाला, संपलं. आणि म्हणून आम्हाला 31 तारखेला निर्णय घ्यायचा असतो, 31 डिसेंबरला, की पुढच्या वर्षी कोण येणार. आणि मग 1 जानेवारीला जर असं वाटलं का जादा जागा खाली झालेल्या आहेत, मग त्या आम्ही भरून टाकतो. आणि असं वाटलं की जागा आता फार लोक काही जाणार नाहीत, बहुतेक इवन 10वीच्या पालकांनी ज्ञानेश सराला भरून तुमचे फॉर्म 31 तारखेला भरून टाका. 10वीचे पालक, 11वीचं ॲडमिशन सोपं नाही. ज्याला ठेवायचं त्यांनी 11वीच्या मुलांचं ज्ञानेश सराशी चर्चा करून अंदाजे नंबर फॉर्म भरून, आणि 11वीला मला मुलांना माझ्या मुलीने इथं टाकायचे, तुम्हाला फायनल करावं लागेल. तुम्ही जर ते लेट केलं तर उद्या 11वीला तुमचे इथले माझे विद्यार्थी असताना देखील ॲडमिशन नाकारलं जाईल. म्हणून तुम्हाला टेंटेटिव्ह 31 तारखेला 11वीचं सुद्धा ॲडमिशनचं ते ज्ञानेश सरांनी काढला विचारा. आणि इकडं 1ली ते 10वी पूनम मॅडमचा निर्णय राहील. आता मला त्रास नको, आता मी खूप आलिप्त झालो. आता बरेच पालक म्हणतात मुलांना लग्नाला न्यायचं, मौतीला न्यायचं, दुःखाला न्यायचं, उद्घाटनाला न्यायचं, पूजाला न्यायचं, वेगवेगळ्या कारणाने. मी ऑफिसला सांगतो मला विचारायचं नाही पूनम मॅडम, कारण मी ज्यावेळी 50 वर्ष ते देतो, आपण म्हणलं ना 4 नको 3 दिवसात द्या, ते पालक नाराज. 3 नको 2 दिवस द्या, पालक नाराज. अमका नका करू, पालक नाराज. तमका नका करू, पालक नाराज. लेट आले मी चिडायचो, पालकांना रागवायचो. यावर्षी सुद्धा 2-3 घटना घडल्या. लेट आलेल्या पालकांना रागवलं होतं, त्यांना राग येतो. त्यांना कळत नाही का आपल्या मुलाच्या हिताकरता हा माणूस इथं, त्यांना राग येतो. पालकांना राग येतो, पालकांना राग येतो, पालकांना राग येतो. बाबांनो, त्यांच्या मुलांच्या हिताचंच बोलत असताना राग येतो. आणि काही खूप हट्टतात, नाही ना दादाजी 5 दिवस द्याला, दादाजी 15 दिवस द्याला, दादाजी महिनाभर द्याला. म्हणून आता पालकांनी लिव्ह करता माझ्याकडून ते डिपार्टमेंट कॅन्सल केली. कटकटीचं आहे, म्हणजे कटकटीचं काम पूर्ण मॅडम ज्ञानेश सर ते करोत. कोणाला लिव्हवर राहायचं महिनाभर राहू दे, आपल्याला काय फरक पडतो. जाऊ द्या ते एका दिवसाऐवजी 4 दिवस लागणार, जाऊ दे, आपल्याला काय फरक पडतो. पूर्ण मॅडम म्हणते अण्णा आपल्याला काय फरक पडतो, जाऊ दे घेऊन. डे स्कॉलरचे राहतात, आपण कुठं काय म्हणतो, जाऊ द्या तसं हॉस्टेलचे जाऊ द्या घेऊन, जाऊ द्या 2 दिवसाची. इथं जवळ लग्न आहे, इथं नगरला एका दिवसात सकाळी गेलं तर संध्याकाळी दुपारी जरी नेलं तरी जाऊन येऊ शकतो. पण त्याला 4-4 दिवस पाहिजे, जाऊ द्या घेऊन. त्यांचं नुकसान होईल. आपलं तर उलट मेसचं 4 दिवसाचं जेवण वाचत नाही, स्वयंपाक तेवढाच केला जातो. असं म्हटलं जात नाही की 4 मुलं कमी आहे, मेसवाले 4 लोकांचा स्वयंपाक कमी. आम्ही तेवढा करतो, उरल्याला आम्ही गायांना खाऊ घालतो. आम्ही तेवढा स्वयंपाक करतो, उरल्याला खाऊ घालतो. आमचा खर्च कमी नाहीच आहे. आणि तुमचं नुकसान होतं होऊ द्या, म्हणून ते मी डिपार्टमेंट आता माझ्याकडनं. दुसरं, फी नंतर भरू का, फी नंतर भरू का, फी नंतर भरू का. फी नाही भरली मग काय करायचं. पालकांच्या ओळखी नाहीत, पण आमचे डे स्कॉलरचे पालक कटकट ऑफिसला झाली, फीवरून काढून दिलं का आले माझ्याकडं, दादाजी तेवढं पाहा ना, दादाजी तेवढं पाहा ना. आमच्या जवळचे लोक असतात, ते जवळचे शब्द आहे, ते खूप जवळचे असतात. ते ज्ञानेश सरण पूर्ण मॅडम, तुम्ही फी घ्या नाही तर माफ करा, लेट घ्या नाही तर उशिरा घ्या, मला काही नाही. फीवाल्याने मला भेटायचं नाही, सिस्टीम मी नियम करून दिले त्याप्रमाणे चालेल. राजेवाल्याने मला भेटाय, तुम्हाला वैतागलो, ते कटकटी झालं. दुसरं, मुलं चोऱ्या करणार, कॉपी करणार, चुकीचे वागणार. यावर्षी पद्धत अशी केली 2 वर्षापासून, टीसी घेऊन जा, चल जाऊ दे. मुलांना मारलं नको, बोलणं नको, रागवलं नको, टीसी द्यायचा आणि जागेत. तू फालतू वागतो ना, मुलीची नजर चांगली नाही, मुलाची नजर चांगली नाही. चोऱ्या करतात, कॉप्या करतात, मारामाऱ्या करतात, भांडणं करतात, लगेच तो मुलाचं टीसी द्यायचं. एकच नियम, मला भेटायचं नाही. त्यामुळं मी खूप सुखी आहे. रजेचं माझ्याकडे घेतलं नाही, मी सुखी झालो. पैशाचं फीचं मला घेतलं नाही, मी सुखी झालो. आणि मुलांच्या गुन्हेगारीचा रिपोर्ट माझ्याकडं नाही, मी सुखी झालो. मी सुखी झालो. आमच्या काही पालकांना थोडंसं एखादा फटका मुलांना दिला तर राग येत होता. पूर्वी खूप मारत होतो, मी मारणारच होतो.
पण थोडाफार फटका दिला, काही रागवलं, काही का यावर्षी 2-3 पालकांना राग आला. आमचे डे स्कॉलरचे 3 आहेत, हॉस्टेलचे 1 पालक आहे, त्याला राग आला. मग आम्ही ते नावं काढतो. या मुलांना कितीही सोन्याचे असले, यांना रागवायचं नाही, किती चुकले तर रागवायचं नाही, पण त्यांना इन्व्हॉल्वमेंटसुद्धा कमी करायचं. त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये चुकून आपल्याला त्याला रागवावं लागेल, ती ॲक्टिव्हिटी करताना चुकेल काही, आपल्याकडून परत त्याला रागवणं किंवा एक फटका मारणं सुद्धा त्या पालकांना सहन होत नाही. मग त्या मुलांना दादाजींच्या ॲक्टिव्हिटीतून मायनस केलं जातं. ग्रुपमध्ये राहा तुम्ही, स्पेशल तुम्हाला दादाजी काही करून घेणार नाहीत, कारण पालकांना राग येतो. मग आपण त्या मुलांच्या फार पंचायत, त्या मुलांची यादी असते आमच्याकडे, ती अंतःकरणात लिहिलेली असते. हे पालकांना राग येतो, त्या पालकांना राग येतो, ह्या मुलीच्या पालकांना, या मुलांच्या हे डे स्कॉलर, हे हॉस्टेलर, आणि आमच्याकडे यादीत आणि सगळ्यांना डिक्लेअर केलं जातं या मुलांना शक्यतो डिस्टर्ब करू नका. त्यांची फी येते तेवढी घ्या, त्यांना डायजेस्ट होईल तेवढं द्या. कारण मुलगा कच्चा राहिला म्हणून रागावणारा पालक या जगात मला सापडलं, एकच सापडलं. 50 वर्षात 1 महिला होती, फक्त 1. संगमनेरला होती ती, इकडं लोणीला होती, नंतर संगमनेर. तिला खूप राग आला होता. मुलगा 3रीला गेला, कच्चा राहिला म्हणून तिला राग आला होता. तर ती पूनम मॅडमला नेहमी रागाने असे राग व्यक्त करायची. मला 1-2 वेळा फोन आले, राग व्यक्त कर, नाराजी व्यक्त केली तिने. 50 वर्षात एकच पालक म्हणून मुलगा खूप कच्चा राहिल्याने कोणाला फारशी नाराजी नाही, पण मुलगा चांगला होण्याकरता थोडं रागवलं किंवा थोडंसं हात वापरला तर पालकांना चालत नाही. म्हणून त्या गोष्टीपासून आम्ही आता अलिप्त आहोत. तुम्हाला जेवढं रजेला राहायचं तेवढं राहा, तर ते पूनम मॅडम तुम्ही ठरवा. मी ऐकत असतो समोर तुम्ही फोन करतात, पूनम मॅडम जवळ बसल्याचा. पूनम मॅडम म्हणतात, अहो इतकं कशाला, आता न्या आणि एका दिवसात आला, 2 दिवसात आला, इतकं लांब आहे, इतकं कशा. ते पालक इतकी लांबण लावतात. मी फक्त पूनम, कोण आहे ग, त्या लातूरच्या पालकाचा, त्या पुण्याच्या पालकाचा, त्या सटाण्याच्या पालकाचा, ते बॉम्बेचा पालक आहे, ते नाशिकचे पालक आहे, ते नांदेडचे पालक आहे, कोण आहे ते आमकामकं विचारतो. बस जे पूनम मॅडमला सुद्धा, पूनम मॅडम म्हणे अण्णा तुम्ही 50 वर्षात कसं सहन केलं हे, 50 वर्षात तुम्हाला मानसिक किती त्रास झाला असेल. लोक 30 वर्ष फक्त जॉब करतात, 25-30 वर्ष, तुम्ही 50 वर्ष किती आघात सहन केल्या पालकांचं. तुमची मुलं डेव्हलप करण्याची इच्छा, पण पालक ऐकून घेत नाही, तुम्ही कसं सहन करतात. म्हणलं पहा आता घ्या अनुभव, तो घ्या. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. मग तुझंच खरं बाबा, बाई तुझंच खरं, जा तिकडं, जा चुलीत मारा, असा शब्द आहे आमचा ग्रामीण भाग. नाही तुम्हाला ऐकून घ्यायचं म्हणून ते डिपार्टमेंट, कोणत्याही पालकांनी रजे करता दादाजींना फोन लावायचा नाही, कोणत्याही पालकांनी फी करता दादाजींना फोन लावायचा नाही, कोणत्याही पालकांनी मुलगा कच्चा राहिल्याबद्दल किंवा मला कुणी काही सांगायचं नाही. मला जेवढी एनर्जी, मला जेवढ्या ॲक्टिव्हिटी घेता येईल तेवढ्या मी घेतो, जेवढा आनंद घ्यायचा तेवढा घेतो. तुम्हाला ते पसंत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे, पण मला ज्यांना सर्व मुलांना आवडतं त्या ॲक्टिव्हिटी मी घेतो, तेच खायला देतो, तोच खेळ घेतो, तोच अभ्यास घेतो, एनर्जी आहे तेवढा घेतो. मुलांचा आशीर्वाद आहे. मी नेहमी सांगतो 9वीच्या मुलांचा आशीर्वाद माझ्या मागे राहतो. 9वीचे मुलं मला 1ली ते KG ते 8वीच्याही नाही, 10वीच्या नाही, 11वी-12वी नाही, फक्त 9वीच्या मुलांचा पालकांच्या शुभेच्छा मला असतात. त्या 9वीचे पालक नेहमी म्हणतात, बाई, विशेषतः आई म्हणते, बाई दादाजींची तब्येत आता काही चांगली नाही, देवा माझं पोरगं 10वी पास होईपर्यंत दादाजीला काही होऊ देऊ नको, माझं पोरगं 10वी पास होईपर्यंत फक्त 10वी पास होईपर्यंत दादाजीला काही होऊ देऊ नको, असं त्या प्रार्थना करतात. आणि त्यामुळं माझं 1-1 वर्ष बोनस वाढत चालला, मला प्रमोशन मिळते, बोनस मिळते लाईफ 1-1 वर्षाने. ते फक्त आणि फक्त 9वीतून 10वीला ज्यांना इथं मुलं टाकायचे त्यांच्याकरता. हे एक महत्त्वाचं आहे. दुसरं अजून एक महत्त्वाचं, 9वीतून 10वीच्या पालकात जाणाऱ्या मुलांचं 31 डिसेंबर खूप महत्त्वाचं आहे.
तुम्हाला ॲडमिशन फायनल करावं लागेल. कदाचित 1 जानेवारीला 9वीची बॅच चालू होत आहे, म्हणजे 10वीची 9वीच्या मुलांची 10वीची. त्यांचं 9वीचा सिलेबस तिकडं चालेल, परंतु एक्स्ट्रा अभ्यास जल्दी लवकर, कारण यावर्षी पाहिलं 10वीचा अभ्यास उरकायला खूप वेळ लागला बेसिक ॲक्टिव्हिटी घेतल्यामुळे. म्हणून 9वीचा सिलेबस आम्ही 1 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला किंवा 15 जानेवारीपासून सुरू करणार आहोत. 9वीचा एकही मुलगा डे स्कॉलर हॉस्टेलचा राहायला नको फी भरायचा. जे आज 9वीला आहेत उद्या 10वीला जातात. पहिलं ॲडमिशन त्यांनी एवढ्या 2-4 दिवसात घेऊन टाकणे. डे स्कॉलरने आणि हॉस्टेलने 2-4 स्कीम केलेल्या आहेत. त्या स्कीम परत वाचा. समजलं नाही तर गणेश आपलं गुंजाळ सरांना ऑफिसमधल्या विचारा त्या स्कीमबद्दल. आणि त्या स्कीम खूप आहे, तुमच्या हिताच्या आहे. पुढच्या वर्षी जे फी वाढणार आहे त्याच्यात तुम्हाला वाचायचं असेल तर त्या स्कीमचा फायदा घ्या. खूप आनंद राहील, थोडीफार बचत होईल तुमची. आणि खूप बचतही करून घेत बसू नका, मुलांचं कल्याण करून घ्या. आम्ही आमच्या पद्धतीने जितकं काही चांगलं करता येईल, जितक्या काही ॲक्टिव्हिटी, जितका काही अभ्यासाची पद्धती घेता येतील, जगापेक्षा आगळ्या वेगळ्या, जगापेक्षा आगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचं माझा 50 वर्षातला छंद आहे. सतत डोक्यात चालू असतं, आज नवीन काय द्यायचं, आज नवीन काय द्यायचं, आज नवीन काय घ्यायचं, आज नवीन काय घ्यायचं, डोक्यात ठेवून. आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद नक्की आहेत. हे नाटक नाही, खरोखर माझे पालकांचे आशीर्वाद आहे. शक्य नाही मला इतक्या वर्ष कॅन्सर नंतर 15 वर्ष जीवन मिळणं, हे शक्य नाही, खरंच शक्य नाही. डॉक्टरही म्हणतात शक्य नाही, परंतु हे शक्य झालं केवळ माझ्या छोट्या बालकांचा आशीर्वाद, पालकांच्या शुभेच्छा, साधू संतांचे आशीर्वाद, माझ्या आजोबाजी, आई वडील, मामा मावशांची पुण्याई काय असेल ती, माझ्या भावंडांचं प्रेम, माझ्या गावकऱ्यांचं प्रेम, ते माझ्या कामाला आलं. आणि ह्या सर्व दैवतांच्या जे माझ्याकडनं उपासना झाली त्या दैवतांचा आशीर्वाद घेऊन आणि माझा आजचा प्रवास आज तरी समाधानी आहे. मी आनंदी नसेल, सुखी नसेल, पण मी 100% 99 नाही, मी समाधानी आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणण्यापेक्षा शेवटाचा दिवस समाधानी व्हावा. माझा शेवटचा दिवस, शेवटचा आठवडा, शेवटचं वर्ष आणि कदाचित हे शेवटचं आयुष्य समाधानाने मी जगत आहे. मी समाधानाने जगत आहेत. माझ्या समाधानामध्ये तुमच्या शुभेच्छा अजून वाढत आहेत, आशीर्वाद वाढत आहेत. आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर, तुमच्या शुभेच्छांच्या जोरावर पुढील प्रवास कसा होतो ते भगवंत ठरवणार आहे, तो परमेश्वर ठरवणार आहे आणि ती शक्ती ठरवणार आहे. आणि त्या शक्तीकरता जर थांबणारच असेल तर देवा मला बेडवर नको थांबू देऊ, मला लेकरांमध्ये थांबू दे, मला बालकांमध्ये थांबू दे. बेडवर जर मी थांबणार असेल तर मला हे जीवन नको देवा, मला हे बेडवरचं जीवन नको देवा, मला दवाखान्यातलं जीवन नको, मला माझ्या बेडरूममधलं जीवन नको. ते रात्री ठीक आहे 7-8 तास झोप घ्यावी लागते, रेस्ट, पण माझं पूर्ण जीवन बालकांमध्ये, निसर्गामध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, माझ्या आवडत्या छंदांमध्ये राहण्याकरता तरच मला थांबव. नाही तर मला केव्हाही तू कॉल दे, मी तुझ्या कॉलचा स्वीकार करत आहे. ओम शांती 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 शांती.